हॅलो वेलकम बॅक टू मंथन आयस अँड दिस इज सुप्रसाद. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच आहे, आपण एक पीवायक्यू बेस्ड सिरीज स्टार्ट केली आहे, ज्यामध्ये 2013 पासून ते 2025 पर्यंत आयोगाने आधुनिक भारतावरती जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते सगळे क्वेश्चन्स आपण या सिरीजमध्ये कव्हर करत आहोत. या सगळ्या क्वेश्चन्सचं वर्गीकरण आपण 6 टॉपिक्समध्ये केलेलं आहे, ज्याला आपण 6 हाय यील्डिंग टॉपिक्स असं म्हणू शकतो. याचं अनालिसिस आपण आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे. आणि या सिरीजचा उद्देश तुम्हाला माहितच आहे. सिरीजचा उद्देश काय, तर बेसिकली कुठले हाय एरियाज आहेत किंवा आयोगाने कशा प्रकारचा क्वेश्चन्स विचारलेले आहेत, आयोगाचा नेमका कुठला पॅटर्न राहिलेला आहे हे क्वेश्चन्स विचारण्या पाठीमागं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये आयोग कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतं, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण या सिरीज मधून करत आहोत. जसं की डिस्कस केल्याप्रमाणे मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण नॅशनल मुवमेंट वरती मागच्या 10+ इयर्स मध्ये जे काही क्वेश्चन्स आयोगाने विचारले सर्व क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर रिफॉर्मर्स म्हणजे सामाजिक आणि धार्मिक सुधारक त्यांच्याशी निगडीत असलेले वृत्तपत्रे आणि त्याचबरोबर साहित्य यांच्यावरती मागच्या 10+ इयर्स मध्ये विचारलेले क्वेश्चन्स देखील आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असे क्वेश्चन्स की जे आपण डायरेक्टली किंवा ऍब्सोल्युटली या टॉपिक मध्ये वर्गीकृत करू शकत नाही, कारण का 10+ इयर मध्ये एखादा क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन्स या ठिकाणी आयोगाने विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसी असेल किंवा पॉलिटिकल पॉलिसी असेल किंवा एम्पेरियलिझम असेल, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्यवाद असेल. ठीक आहे. तर असे क्वेश्चन आहेत जे की आपण पर्टिक्युलरली कुठल्याही एका टॉपिकमध्ये आपण त्याला वर्गीकृत करू शकत नाही. त्यामुळे असे सगळे क्वेश्चन्स जे मागच्या 10+ इयर्स मध्ये आहेत ते आपण म्हणजे काय, तर संकीर्ण या हेडिंग खाली आपण त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण या हेडिंग खाली जे काही क्वेश्चन्स आयोगाने मागच्या 10+ इयर्स मध्ये विचारलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ते क्वेश्चन विचारण्या पाठीमागचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये त्याच टॉपिक वरून आयोग नेमका कुठला क्वेश्चन विचारू शकतं हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. ओके. सो लेट स्टार्ट विथ अवर फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया. 2013 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही, कामगारांना ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये हा ठराव 1940 साली कोणी केला? सो 1940 म्हणजे या ठिकाणी कुठल्या युद्धाचं डिस्कशन होते, तर बेसिकली वर्ल्ड वॉर सेकंड, दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हे स्टेटमेंट केलं जात आहे किंवा हा ठराव संबंध केला जात आहे. तर पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे किंवा आपण त्याचा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी काँग्रेसमधले जे काही नेते असतील किंवा जे काही आपले राजकीय पुढारी असतील त्यांनी ब्रिटिश सरकारला ठीक आहे व्हॉलंटरीली सपोर्ट केला होता. कारण का त्या पाठीमागे अशी धारणा होती की जर आपण ब्रिटिश सरकार सोबत सहानुभूती ठेवली आणि पहिल्या महायुद्धामध्ये जर आपण ब्रिटिश सरकारला सहकार्य केलं, त्याचा मोबदला म्हणून कुठे ना कुठे ब्रिटिश सरकार भारतीय जनतेकडे सहानुभूतीने पाहिल, त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघेल आणि भारतीय जनतेला राजकीय आणि सामाजिक अधिकार देईल. ठीक आहे. पण या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरलं. कुठलीही अपेक्षापूर्ती ब्रिटिश सरकारकडून झालेली नाही. त्यामुळे जेव्हा दुसरं महायुद्ध स्टार्ट झालं तेव्हा एक डिबेटनी फार जोर धरला की नेमकं आपण काय केलं पाहिजे. आपण ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला पाहिजे का या संधीचा आपण उपयोग घेतला पाहिजे आणि ब्रिटिश सरकारवरती अजून जास्त दबाव आणला पाहिजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. ठीक आहे. तर वेगवेगळ्या विचारवंतांमध्ये आणि वेगवेगळ्या पार्टीजमध्ये हे डिलेमा किंवा हे डिबेट असलेलं आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचे जे महत्वाचे नेते असतील, फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी असतील, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. क्लॅरिटी आहे. कारण का कुठं ना कुठं साम्राज्यवादाविरोधी ब्रिटिश सरकार लढत होती. क्लॅरिटी आहे. कुठं ना कुठं फासिझम आणि नाझिझम, जे की जागतिक महायुद्धाची जर आपण गोष्ट केली तर फासिझम आणि नाझिझमच्या अग्रेशनच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकार लढत होती. म्हणजे काय, साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकार लढत होती. त्यामुळे कुठे ना कुठे ब्रिटिश सरकारला आपण पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे या मतात हे मत महात्मा गांधींनी समोर मांडले. या विरोधामध्ये जाऊन सुभाषचंद्र बोस
व त्यांच्या अनुयायांचं असं म्हणणं होतं की कुठं ना कुठं हे दोन्ही म्हणजे ब्रिटिश सरकार सुद्धा आपल्या वसाहती वाचविण्यासाठी लढा देत आहे. त्या म्हणजेच काय की ब्रिटिश सुद्धा साम्राज्यवादासाठीच या महायुद्धामध्ये भाग घेत आहे. त्यामुळे दोघेही चुकीचे आहेत, कोणी असं बरोबर आणि कोणी रॉंग नाहीये. ठीक आहे, त्यामुळे या संधीचा आपण फायदा उचलला पाहिजे आणि आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. त्यामुळे ब्रिटिश सरकारला पाठिंबा न देता आपण सविनय कायदेभंग चळवळ लॉन्च केली पाहिजे किंवा चले जाव चळवळ आपण लॉन्च केली पाहिजे आणि ब्रिटिश सरकारवरती भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी दबाव आणला पाहिजे. या मताचे सुभाषचंद्र बोस होते. क्लॅरिटी आहे. या व्यतिरिक्त अजून एक मत म्हणजे ते म्हणजे नेहरूंचं मत. नेहरूंचं असं म्हणणं होतं की बाबा ऑब्व्हियसली वर्ल्ड वॉर 1 मध्ये आपण ब्रिटिश सरकारला सडेतोड पाठिंबा दिला, पण त्याच्या मोबदल्यामध्ये ब्रिटिश सरकारनं सहानुभूतीनं आपल्याकडे पाहण्याऐवजी अजून जास्त आपल्यावरती अन्यायच केला किंवा आपली अपेक्षापूर्ती केलेलीच नाहीये. ठीक आहे, तर त्यांनी फक्त त्या बदल्यात आपल्याला गाजर दाखवलं आणि या साईडने छडीचा मार चालूच आहे. दॅट इज कॅरेट अँड स्टिक पॉलिसी. म्हणजे मी तुला काहीतरी देतोय पण काहीच लागलो, फटके मारले का साईडनी. क्लॅरिटी आहे. हीच पॉलिसी कुठे ना कुठे ब्रिटिश सरकारने फॉलो केलेली आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, आणि ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की कुठं ना कुठं फासिझम आणि नाझिझम या चांगल्या गोष्टी नाही आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकार लढतंय. त्यामुळे ब्रिटिश सरकारवरती दबाव आणणं सुद्धा योग्य गोष्ट राहणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे नेहरूंनी असं म्हटलं होतं की कुठं ना कुठं ब्रिटिश सरकारनं या युद्धामधली आपली भूमिका स्पष्ट करावी. ब्रिटिश सरकार युद्ध नेमकं कुठल्या कारणामुळे करते? आपल्या वसाहती वाचवण्यासाठी करते का फासिझम आणि नाझिझम यांचं ॲग्रेशन थांबवण्यासाठी करते किंवा त्या ॲग्रेशन पासून आपला बचाव करण्यासाठी करते? क्लॅरिटी आहे. पण आपली भूमिका स्पष्ट करताना ब्रिटिश संसदेने फक्त एवढं जाहीर केलं की आम्ही फक्त आणि फक्त प्रत्युत्तर देत आहोत. त्यांनी हे बिलकुल नाही सांगितलं इंडियाला की नेमकं आम्ही कुठल्या कारणासाठी या युद्धामध्ये सहभागी आहोत. आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नेहरू यांनी हे मत मांडलं की आपण ना पाठिंबा द्यायला पाहिजे ना आपण दबाव आणला पाहिजे. आपण करायला पाहिजे, आपण तटस्थ राहायला पाहिजे. म्हणजे कुछ नाही करणे का. क्लॅरिटी. बोस यांचं म्हणणं काय की दबाव आणला पाहिजे आणि या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर कुठं ना कुठं या 3 मतांमध्ये विभागलेली होती काँग्रेस. ते शेवटी नेहरूचं मत काँग्रेसने इम्प्लिमेंट केलं आणि काँग्रेसने हा ठराव मांडला की येस आम्ही याच्यामध्ये तटस्थ राहू. क्लॅरिटी आहे. द मुवमेंट काँग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, द मुवमेंट मुस्लिम लीगने काय केलं? पाठिंबा दिला. ऑब्व्हियसली तर सगळं जग जाहीर आहे की मुस्लिम लीग जी आहे ती ब्रिटिश सरकारने इस्टॅब्लिश केलेली संस्था आहे, संघटना आहे आणि उद्दिष्ट फक्त एकच आहे की हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा देणे आणि काँग्रेसला प्रतिस्पर्धी म्हणून कुठली तरी एक संघटना उभी करणे. ठीक आहे, भलेही तिला लोकांचा सपोर्ट असो नसो, फक्त तोडा आणि फोडा या तत्वावर राज्य करण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे. तर ऑब्व्हियसली अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम लीग काय करणार आहे? ब्रिटिश सरकारला पाठिंबा देणार. आपण बघितलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ऑब्व्हियसली तटस्थ. त्यामुळे हे सुद्धा आपला आन्सर राहू शकत नाही. नेक्स्ट, हिंदू महासभा. सावरकरांचं असं म्हणणं होतं की आपण या युद्धामध्ये ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला पाहिजे कारण का ही आपली तालीम असेल. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय, आपल्याला जे ब्रिटिश सरकार विरुद्ध आपल्या स्वातंत्र्यासाठी युद्ध करायचंय त्यासाठी ही आपली तालीम असेल. त्यामुळे आपण या ठिकाणी युद्धामध्ये सहभाग घेतला पाहिजे. सहभाग घेणं म्हणजेच काय? पाठिंबा. क्लॅरिटी आहे. कारण का ही गोष्ट एवढी स्पष्ट आहे की सावरकरांना अहिंसा या तत्वावरती अजिबात विश्वास नव्हता. गांधींच्या या तत्वावर त्यांना अजिबात विश्वास नव्हता. असं म्हणणं होतं की अहिंसा ही हिंदू विरोधी तत्व आहे. क्लॅरिटी आहे, समजते. म्हणून त्यांनी काय असं म्हटलं होतं की बाबा बेसिकली आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. ठीक आहे, पण उद्दिष्ट काय की येणाऱ्या मोठ्या युद्धाची तालीम आहे ती समजून घेतलं पाहिजे. क्लॅरिटी आहे. त्यामुळे हिंदू महासभा सुद्धा आन्सर राहणार नाही. सो आन्सर काय असेल? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. म्हणजे काय की कामगारांना ज्याच्यापासून काहीच फायदा होणार नाहीये, तर या युद्धामध्ये भारताने सहभागी होऊ नये. हा ठराव कोणी संमत केला? ऑप्शन नंबर 3, दॅट इज ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स
नेक्स्ट क्वेश्चन. काँग्रेस स्थापनेसंदर्भात सुरक्षा झडप सिद्धांतला दंतकथा म्हणून कोणी नाकारले? काँग्रेस जेव्हा स्थापन झाली तेव्हा एक सेफ्टी वॉल थिअरी म्हणून समोर आली होती. कारण का एओ ह्यूम यांचं योगदान आहे काँग्रेसच्या स्थापनामध्ये. क्लॅरिटी आहे. तर या थिअरीला एक दंतकथा म्हणून कोणी नाकारलेलं आहे? ऑप्शन आहे एओ ह्यूम, ए आर देसाई, ताराचंद्र आणि बिपिन चंद्र हे इतिहासकार. क्लॅरिटी आहे. तर सेफ्टी वॉल थिअरी म्हणजे काय? तर बेसिकली कुठे ना कुठे 1857 सारखा उठाव परत एकदा होऊ नये यासाठी घेतलेली काळजी आहे. ठीक आहे. ब्रिटिश सरकारला कुठे ना कुठे हे माहिती होतं की आपल्या जी पॉलिसीज आहेत किंवा आपली जी धोरणं आहेत त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये राग उत्पन्न होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे त्याचबरोबर आपण जे काही शिक्षण त्यांना देतोय किंवा जे काही शिक्षण भारतीय लोक भारताबाहेर जाऊन ग्रहण करतात त्या शिक्षणामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रवादी भावना निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणून काय होऊ शकतं की बाबा ते आपल्या सत्तेला विरोध करू शकतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठे या रागाला जागा करून देण्यासाठी आपण काय करूया, एक ऑल इंडिया असोसिएशन किंवा एक संघटना स्थापन करूया. ठीक आहे. त्यामुळे लोकांना असं वाटेल की ही संघटना भारतीय जनतेचे प्रश्न ब्रिटिश सरकार समोर मांडतीये. त्यामुळे आपल्याला इमिडिएटली ब्रिटिश सरकारला विरोध करण्यासाठी काहीतरी करायची आवश्यकता नाहीये. कारण का आपलं प्रतिनिधित्व हे काँग्रेस नावाची संघटना करेल आणि ती आपले प्रश्न ब्रिटिश सरकार समोर मांडेल आणि ही संघटना आपल्याला स्वतंत्र मिळवून देईल. कुठे ना कुठे ही भावना आणि ही धारणा लोकांच्या मनामध्ये असेल. त्यामुळे लोक उठाव करणार नाहीत, त्यामुळे लोक बंड पुकारणार नाहीत. कारण का कुठे ना कुठे त्यांच्या रागाला आपण जागा करून दिलेली आहे. याच थिअरीला आपण काय म्हणतो? बेसिकली सेफ्टी वॉल थिअरी असं म्हणतो. क्लॅरिटी आहे? समजते? पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की कुठं ना कुठे ही थिअरी तेवढी जास्त दंतकथाच आहे म्हणजे एक प्रकारची. ठीक आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं बाबा काँग्रेस काय संघटना आहे जे भारतामध्ये जे श्रीमंत लोक आहेत, क्लॅरिटी आहे, त्या लोकांना फावल्या वेळेमध्ये काहीतरी करायचंय, काहीतरी टाइमपास करायचा आहे, कुछ तुफानी करनी की है, इसलिए ते काय करतात, ते एका ठिकाणी भेटतात, प्रश्नावर चर्चा करतात, प्रार्थना प्रेयर्स किंवा घटनात्मक मार्गाने सरकार समोर प्रश्न मांडतात. मग ते प्रश्न सॉल्व्ह करायचे की नाही सरकारच्या मनावरती आहे. ठीक आहे. तर सरकारने प्रश्न सॉल्व्ह केले वेल अँड गुड, पण सरकारने जर प्रश्न नाही सॉल्व्ह केले तर आपल्याला काय भेटलं? काहीच नाही भेटलं. या मार्गाने कुठं स्वतंत्र भेटतं का? हा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला. त्यामुळे कुठे ना कुठं भारतीय लोकांच्या मनातील असंतोष दाबण्यासाठी ही संघटना स्थापन केलेली आहे असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा जर भारतीय लोकांनी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ब्रिटिश सरकार दाबेल. का? ब्रिटिश सरकार हे सर्वशक्तिमान आहे सध्याच्या घडीला. त्यामुळे भारतीय लोकांनी एकत्रित येऊन जर अशी कुठली संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर ब्रिटिश सरकारची स्थापन होऊ देईल का? अजिबात नाहीये. मग जरी ब्रिटिश सरकारने काँग्रेसला या कारणासाठी स्थापन होऊ दिला असेल तरी आपण काँग्रेसला ऍज अ प्लॅटफॉर्म यूज करू शकतो आपल्या मुवमेंट्स लॉन्च करण्यासाठी. क्लॅरिटी आहे? किंवा आपले विचार किंवा आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी. क्लॅरिटी आहे? म्हणजे भलेही काँग्रेस ऍज अ सेफ्टी वॉल निर्माण झाली असेल पण सध्या भारतीय लोक कुठली संघटना स्थापन करू शकतील का? आता अजिबात नाही ना. मग जी सरकार स्थापन करू देते त्याचा फायदा करून घेऊ ना, या मताचे काही लोक होते. क्लॅरिटी आहे? समजते? म्हणजे या इंडियन नॅशनल काँग्रेसचा ऍज अ मीडियम म्हणजे ऍज अ माध्यम आपण वापर करून घेतला पाहिजे. समजते मी काय म्हणतोय ते? त्यामुळे हे मत कुणाचं होतं? तर बिपिन चंद्र इतिहासकार यांनी हे मत मांडलं होतं की हे दंतकथा आहे. ठीक आहे. सेफ्टी वॉल म्हणून जरी आली असेल तर भारतीय इव्हन ब्रिटिश सरकारला सुद्धा याची कल्पना नव्हती कुठे जाऊन काँग्रेस एवढी मोठी होईल. ठीक आहे. आणि ती एवढी जास्त सरकारवरती दबाव आणेल. त्यांना वाटलं की बाबा कुठं ना कुठं असंतोष दाबण्यासाठी आपण ही संघटना स्थापन करतोय. एक युरोपियन व्यक्ती ही संघटना स्थापन करतोय, तिचा फायदा आपण आपल्या हितासाठी करून घेऊ. पण झालं काय? उलट. क्लॅरिटी आहे? सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हटले? ठीक आहे. म्हणजे काय? आपल्याला असत्य विधान बघायचं.
पहिलं विधान काय म्हणते ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. करेक्ट आहे. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. सॉरी, करेक्ट आहे. त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्वाची भूमिका पार पडली. करेक्ट आहे. शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे स्टेटमेंट रॉंग आहे. अध्यक्ष कोण होते? नेहरू. 1937 हे अधिवेशन आहे. ठीक आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय करायचं, एक A4 साईजचं पेज घ्यायचं. ठीक आहे. एका साईडला साल आणि एका साईडला अधिवेशन आणि एका साईडला त्याचे अध्यक्ष. क्लॅरिटी आहे. हे काँग्रेसचे महत्वाच्या अधिवेशनाची एक लिस्ट बनवायची, ती आपल्या टेबलच्यावर चिपकून टाकायची. ठीक आहे. कारण का मेमोराइज करून लक्षात ठेवण्याखेरीज तर काहीही पर्याय नाहीये असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. क्लॅरिटी आहे. 2014 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्यात पुढील संस्था होत्या: बडोदा, त्रावणकोर, बिकानेर, भोपाल. आता क्वेश्चन अशा प्रकारचा क्वेश्चन 10 वर्षामधून किंवा 12 वर्षामधून एकदाच आयोग विचारणार आहे. ठीक आहे. तर त्रावणकोर, भोपाळ, जोधपुर, जुनागड आणि हैदराबाद. क्लॅरिटी आहे. ही काही संस्थानं होती की ज्यांनी बाबा कुठे ना कुठे 1947 नंतर भारतीय संघराज्यामध्ये विलीन होण्यास विरोध केला होता. त्रावणकोरला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या लिडरशिप वरती प्रश्नचिन्ह होतं. क्लॅरिटी आहे. भोपाळचा नवाब हमीदुल्ला याचा देखील विरोध होता भारतीय संघराज्यात विलीन होण्यासाठी. त्याच पद्धतीने जोधपूर, जुनागड आणि हैदराबाद तर ऑब्व्हियसली निजाम. क्लॅरिटी आहे. तर ही लिस्ट लक्षात ठेवा. तर पर्यायामध्ये काय काय? त्रावणकोर, भोपाळ. ऑप्शन नंबर काय? बी आणि डी. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. सो आय होप इट इज क्लिअर. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. 1930च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले? ठीक आहे. 1933 मध्ये जी मंदी आली होती ती जागतिक महामंदी. ठीक आहे. ही महामंदी एवढी भयानक होती की कुठं ना कुठं अमेरिकेला सुद्धा आपली भांडवलशाही तत्व सोडून काही समाजवादी तत्वावरती अवलंबून असलेली आर्थिक धोरणे राबवावी लागली होती. तेव्हाच कुठेही जागतिक महामंदी आटोक्यामध्ये आली होती. ठीक आहे. क्लॅरिटी आहे. ही एक अशी अजून एक महत्वाची घटना आहे की ज्यामध्ये अमेरिकेची लिडरशिप जागतिक राजकारणामध्ये इस्टॅब्लिश झाली होती बिफोर वर्ल्ड वॉर सेकंड. कारण युरोपमध्ये तर ही पॉवर अजिबातच नव्हती की या जागतिक महामंदीमधून ते बाहेर पडतील. ठीक आहे. तर मग या जागतिक महामंदीमधून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो अमेरिकेनेच दिला होता. आणि एक भांडवलशाही तत्वावरती राज्य करणारं राज्य असून सुद्धा कुठं ना कुठं काही सामाजिक तत्वाचा आपल्या आर्थिक धोरणामध्ये अवलंब अमेरिकेला सुद्धा करावा लागला होता या जागतिक 1930च्या जागतिक महामंदीमधून बाहेर पडण्यासाठी. क्लॅरिटी आहे. काय म्हणते? मुंबईची लोकसंख्या घटली. होऊ शकतं कारण का डेफिनेटली काय की बाबा मुंबईमधील लोक कुठल्या कारणासाठी येतात? रोजगार. क्लॅरिटी आहे. जर महामंदी असेल तर रोजगार मिळणार नाही, त्यामुळे लोक काय करतील? परत आपल्या गावाकडे मायग्रेशन करतील. कारण का मुंबईत रोजगार नाही याचं मुंबईमध्ये राहणं परवडेल का? अजिबात परवडणार नाहीये. तर ऑब्व्हियसली लोकसंख्या घटणार. अहमदाबाद मधील कापड गिरण्यांची संख्या घटली. ओके. मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली. डेफिनेटली वरील सर्व पर्याय योग्य. ठीक आहे.
कुठं ना कुठं मुंबई गिरणी मालकांनी सॉरी या काळामध्ये अहमदाबाद मधील कापड गिरण्यांची संख्या वाढली होती. का? कारण का मुंबई मधली इंडस्ट्री जी आहे ती कोलॅप्स होती. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. अ आणि क हे योग्य आहे. क्लॅरिटी आहे. सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे चिन्हांचे वर्णन कोणी केले आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे, 2015 मध्ये विचारलेला आहे. उत्तर आहे सरोजिनी नायडू. कुठल्या पार्श्वभूमीवरती? तर लखनौ पॅक्ट किंवा ज्याला आपण लखनौ करार असं म्हणतो, या पार्श्वभूमीवरती त्यांनी चिन्हांचे वर्णन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं केलं होतं 1916 मध्ये. ठीक आहे, असहकार चळवळ किंवा खिलाफत चळवळीच्या पार्श्वभूमीवरती हिंदू आणि मुस्लिम युवकांना एकत्र आणण्याचं काम हे जिन्नांनी केलं होतं. ठीक आहे, आणि ही वेळ योग्य का होती? मुस्लिम आणि हिंदू किंवा मुस्लिम लोकांनी हिंदू सोबत संधान का मानलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे जे धर्मगुरू आहेत खलिफा तुर्कीचा पराभव झालेला आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे कुठं ना कुठं मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ठीक आहे, आणि त्याचबरोबर वर्ल्ड वॉर 1 मध्ये सहकार्य करून सुद्धा भारताला काहीच मिळालेलं नाहीये, हा सुद्धा राग काही मुस्लिम तरुण लोकांच्या मनामध्ये होता. ठीक आहे, त्यामुळे दिस वॉज द करेक्ट टाइम की ज्या टाइम मध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन काम करतील. ठीक आहे, तर मग त्यांना एकत्र आणण्यासाठी, कारण का मुस्लिमांच्या सुद्धा हिताची गोष्ट आहे आणि हिंदूंच्या सुद्धा हिताची गोष्ट आहे. ठीक आहे, तर या दोघांनी संधान मानलं आणि त्यामुळे सरोजिनी नायडू म्हणजे काय, ऑप्शन नंबर 2 यांनी चिन्हाचं वर्णन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असा केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2015 आहे. खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्य कोणी केली? काय बाबा? भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी केले, डेफिनेटली 21 वरून 19 केलं होतं. वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती नियंत्रण घालणे हे कीवर्ड आहे. 1878चा शस्त्र कायदा, ब्रिटिश उत्पादनांवरील आयात कर काढून टाकला. तर ही सगळी कामं एकाच महानुभावाने केली होती, नाव होतं लॉर्ड लिप्टन. क्लॅरिटी आहे, लक्षात ठेवा. हे लई मॉडर्न इंडिया मधली हायलाइटेड गोष्ट आहे. वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट असेल, सॉरी शस्त्र कायदा असेल. ठीक आहे, आणि त्याचबरोबर ICS मध्ये जे अटेम्प्टचं वय असेल ते 21 वरून 19 करायचं काम असेल, जेणेकरून भारतीय विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास होऊ नयेत आणि भारतीय कलेक्टर प्रशासनामध्ये येऊ नयेत. ते असली सगळी कामं करणारा कसं व्यक्ती होता? लिप्टन. आणि यानं जे काही कामं केली ती दुरुस्त करणार होता रिप्पन. क्लॅरिटी आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. क्रिप्स यांचे भारतीय मित्र हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले, ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्ती ही स्वतःला शैतानाचा वकील बनवू देते. क्रिप्स कोण आहे? स्टॅफर्ड क्रिप्स. जो की भारतामध्ये क्रिप्स मिशन घेऊन आला होता, ज्यामध्ये भारताला डॉमिनियन स्टेटस देण्याची तरतूद करण्यात आली होती, जी की इंडियन नॅशनल काँग्रेसने नाकारली होती. मार्च 1942 मध्ये हे मिशन भारतामध्ये आलं होतं. ठीक आहे, तर क्रिप्स यांचे भारतीय मित्र कोण आहेत? जवाहरलाल नेहरू यांनी हे विधान केलेलं आहे. ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्ती स्वतःला शैतानाचा वकील बनवू देते. येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये स्टॅफर्ड क्रिप्स किंवा क्रिप्स मिशन वरती क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटलेलं आहे? ते 1948 साली अपॉइंट झालेल्या राधाकृष्ण आयोगाने हे तरतूद केलेली आहे, ज्यांनी आपला रिपोर्ट 1949 साली सबमिट केला होता. आणि स्वतंत्र भारताचं
हे पहिलं शिक्षण आयोग. कुठला आयोग? राधाकृष्ण आयोग. क्लॅरिटी आहे? लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? ऍक्च्युअल क्वेश्चन आहे. नाव आहे चौधरी रहमत अली खान. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. बॅरिस्टर जिन्नात आधी काँग्रेसमध्ये होता डेफिनेटली. त्याच्यानंतर तो मुस्लिम लीग मध्ये गेला. सर सय्यद अहमद अलीगड. क्लॅरिटी आहे? मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से आचना, सारे जहां से आचना या कवितेसाठी फेमस आहेत ते. तो उरलं काय? ऑप्शन नंबर 4 रहमत खान. येस, I hope everything is clear. So let's move towards next question. इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द डॅश हा होता. राष्ट्रवाद, बुद्धिवाद, तर्कवाद, पाश्चात्तीकरण वरीलपैकी एकही नाही. इंग्रजी शिकल्यानंतर जी सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट जी अवगत होती ती म्हणजे रॅशनलिझम, रॅशनल थिंकिंग. म्हणजे कुठल्याही धार्मिक विचारांचा पगडा न घेता गोष्टींकडे फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आणि तर्कसंगत एखाद्या गोष्टींच्या कारणांची मीमांसा करणे. क्लॅरिटी आहे? त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे? बुद्धिवाद किंवा तर्कवाद. ठीक आहे. इंग्रजी शिक्षित म्हणजे काय? मॉडर्न एज्युकेशन. आणि मॉडर्न एज्युकेशन कुठल्या गोष्टीवरती अवलंबून होतं? सायंटिफिक आउटलुक. म्हणजेच काय? वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजेच काय? तर्कशुद्ध विचार. म्हणजेच काय? धर्मविरहित विचार करणे. त्याच्यावरती धर्माचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटत. क्लॅरिटी आहे? लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. डॅश या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्ते आणि बंगालच्या सुलतानाचे संरक्षण मिळाले होते. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. दॅट इज विद्यापती ठाकूर, ज्यांना मिथिलेचा कोकिळा सुद्धा म्हटलं जात. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? ठीक आहे. तर हा जो तह आहे तो ईस्ट इंडिया कंपनी आणि टिपू सुलतान मध्ये 1792 झाला होता. काय म्हणते? टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावे. करेक्ट आहे. ठीक आहे. कारण का जर आपण इकॉनॉमिक पॉलिसीचा व्हिडिओ बघितला असेल तर ही तेच टाइम आहे. युद्ध एक तर करू नका किंवा करायची गरज पडली तर युद्धाचा जो खर्च आहे तो पूर्णपणे पराजित लोकांकडून वसूल करा. क्लॅरिटी आहे? ही पॉलिसी या फेज मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची होती. ठीक आहे. ऑब्व्हियसली आपण ऑलरेडी या गोष्टीला अधोरेखित केलेला आहे आपल्या इकॉनॉमिक पॉलिसीच्या लेक्चर मध्ये, जे की ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. चेक इट आउट. क्लॅरिटी आहे? त्यामुळे तरतूद काय होती की अर्धी रक्कम इमिडिएटली दिली. ठीक आहे. आणि अर्धी रक्कम कालांतराने द्यायची होती टप्प्याटप्प्याने. आणि त्यासाठी टिपूची 2 मुले पोलीस धरली होती. त्याच्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे. हे करेक्ट आहे. हे करेक्ट आहे. आपल्याला काय बघायचंय? तरतूद नव्हती. नेक्स्ट. टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे. डेफिनेटली याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची साथ 2 लोकांनी दिली होती. एक म्हणजे मराठा, दुसरे म्हणजे निजाम. तर मराठ्यांना तुंगभद्रेचा प्रदेश मिळाला होता आणि निजामांना कृष्णा आणि पेन्नार हा प्रदेश मिळाला होता. ईस्ट इंडिया कंपनीला दिंडीगुल. क्लॅरिटी आहे?
मलबार, आणि बारमहल हा प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीला, मराठ्यांना तुंगभद्रेचा आणि निजामांना कृष्णा आणि पेन्नार दरम्यानचा प्रदेश मिळाला होता. नेक्स्ट काय, टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा, ही मात्र तरतूद या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. कारण काय, ठीक आहे, तो म्हैसूरचं जे रुलर आहे ती वोडेयार डायनेस्टी आहे. ही एक हिंदू डायनेस्टी आहे. ठीक आहे, पण हैदर अली म्हणजेच टिपूच्या आधी जे गादीवरती होते त्यांनी काय केलं, बेसिकली एका साध्या घोडस्वारापासून आपल्या कारकिर्दीला स्टार्ट केली आणि टप्प्याटप्प्याने पायऱ्यात चढत चढत ते डी फॅक्टो रुलर बनले म्हैसूरचे. डी फॅक्टो रुलर म्हणजे काय, खरा शासक. म्हणजे गादीवरती अजूनही कोण आहे, वोडेयार डायनेस्टी, पण खरी सत्ता कोणा हातामध्ये आहे, हैदर अली. आणि हैदर अली नंतर गादीवरती कोण आला, टिपू सुलतान. क्लॅरिटी आहे, म्हणजे गादीवर अजून कोण आहे, वोडेयार वंश, पण सत्ता कोणाकडे आहे, टिपू सुलतान. जसं की आपण म्हणतो ना, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, म्हणजे काय, बेसिकली दिल्लीवरती मुघलांचं राज्य होतं, पण खरी पॉवर कोणाकडे होती, मराठ्यांकडे. क्लॅरिटी आहे, सेम थिंग. पाच समज मी आई. ओके, तर मग जेव्हा 1798 मध्ये वेलेस्ली कडे सगळी सूत्र गेली, आता वेलेस्ली म्हणजे काय, साम्राज्यवादी गव्हर्नर जनरल. ठीक आहे, त्याला काय करायचं होतं, ब्रिटिश साम्राज्याचा प्रसार करायचा होता. त्यामुळे त्यानं काय केलं, तैनाती फौजेचं धोरण आणलेलं आहे. ठीक आहे, आणि जेव्हा वोडेयार घराण्याचा वंशज जो की मायनर होता, मायनर म्हणजे काय, नाबालिक, ठीक आहे, त्याला गादीवरती बसवण्यासाठी टिपू सुलतानने नकार दिला आणि स्वतःला सुलतान म्हणून घोषित केलं. क्लॅरिटी आहे, तेव्हा वेलेस्लीनं तैनाती फौजेचा स्वीकार कर ही अट समोर ठेवली आणि तेव्हा टिपू म्हणला की 100 दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा मी 1 दिवस वाघासारखा जगेन, आणि त्यानं तैनाती फौजेचा स्वीकार नाही केला. त्याचमुळे 1799 मध्ये चौथं अँग्लो म्हैसूर वॉर झालं. ज्यामध्ये टिपूचा पराभव झाला आणि म्हैसूर पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात गेलं. क्लॅरिटी आहे, लॉजिक कायच्या पाठीमागं, की टिपूने फौजेचा स्वीकार केला नाही म्हणूनच चौथं अँग्लो म्हैसूर वॉर झालं होतं. क्लॅरिटी आहे, म्हणजे हा सुद्धा लक्षात ठेवायचा पार्ट नाहीये, लॉजिक आहे. जर व्यवस्थित आपण अँग्लो म्हैसूरचा अभ्यास केला, चारही युद्धाची कारण आणि परिणाम जर अभ्यास केली, तर लक्षात ठेवायची गरज नाहीये. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणत्या प्रकारे भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? भारतात काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतन डेफिनेटली. भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा करेक्ट आहे. ब्रिटनमध्ये भारतीय सरकारचा खर्च यस. भारतीय सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. अ ब क ड या सर्व मार्गाने भारतातील संपत्ती किंवा भांडवल हे भारताबाहेर नेण्यामध्ये येत होतं. नेक्स्ट, 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासी परिषदेत भाषण करून वेठ बिगारी संपविण्याचे आवाहन कोणी केले? आता वेठ बिगारी म्हणजे काय? तर वेठ बिगारी म्हणजे काय, तर बेसिकली सक्तीची मजुरी. सक्तीची मजुरी. करेक्ट आन्सर काय? शामराव परुळेकर. गोदावरी परुळेकरांच्या सोबत मिळून त्यांनी वारली आदिवासी उठावाचे नेतृत्व सुद्धा केले होते. उठावाची नेतृत्व. ठीक आहे,
पण वेट बिगर ही संपवण्याचे आव्हान कोणी केले? शामराव परुळेकर. ठीक आहे, लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्मित झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? त्याच्यामध्ये लॉजिक काहीच नाहीये. 26 जिल्हे आणि 229 तालुके होते. पाठ करा. ऑप्शन नंबर कुठं आहे? 3 डी अँड ए करेक्ट आहे. नेक्स्ट, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेट्या होत्या? ऑप्शन नंबर 2 भेंडी बाजार व वडाळा. अगेन स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, देयर इज नो लॉजिक. नेक्स्ट, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? 2022 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. हे असे क्वेश्चन जे असतात ते आपले चुकले नाही पाहिजे. असे जर क्वेश्चन चुकले तर आपण स्पर्धेमधून ऑटोमॅटिक बाहेर पडतो. कारण काय, हे क्वेश्चन्स सगळे बरोबर करतात. आयोग जेव्हा पेपर सेट करतं तेव्हा पेपरमध्ये काही क्वेश्चन्स हे खूप सोपे असतात, काही क्वेश्चन्स हे मॉडरेट असतात आणि काही क्वेश्चन्स हे अवघड असतात. तर खूप सोपे जे क्वेश्चन्स असतात ते कोणीच चूक करत नाही. ज्याने सिन्सिअरली आणि सिरियसली अभ्यास केलाय त्या विद्यार्थ्याचे हे क्वेश्चन्स चुकत नाहीत. आणि असे जर क्वेश्चन्स आपले चुकू लागले डेफिनेटली आपण ऑब्व्हियसली कट ऑफ क्लिअर करणार नाही. त्यामुळे असे क्वेश्चन्स चुकले नाही पाहिजे. ठीक आहे, प्लासीची लढाई ऑब्व्हियसली बंगाल विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी झाली होती. मीर जाफरला सिराज उद्दौलाचा पराभव केला आणि त्याच्या जागी मीर जाफरला गादीवरती बसवला. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण, शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन आणि राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. तर पर्याय तुमचं स्टेटमेंट 1 म्हणजे काय? वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण डेफिनेटली करेक्ट आहे. आणि शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन देण्यात यावे ही सुद्धा तरतूद केली होती. सो नुसतं ए आणि बी बरोबर आहे, तर फक्त ए आणि बी. पर्याय क्रमांक 1 इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे प्रधानमंत्री व चीनचे पंतप्रधान कोण होते? 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर, फक्त ए. असे क्वेश्चन अजून पुढच्या 5-6 वर्षामध्ये आयोग परत विचारल्याची शाश्वती नसते. क्लॅरिटी आहे? सो आय होप या सगळ्या क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल की काही क्वेश्चन जे असे असतात त्यांचं आपलं वर्गीकरण कुठल्याही ठराविक टॉपिक मध्ये शार्पली करू शकत नाही. ठीक आहे, आता 10 वर्षामध्ये एक क्वेश्चन आलाय बंगालवरती, एक प्लासीचा आणि एक तो मैसूरचा. ठीक आहे, तर मग या 1-2 क्वेश्चन साठी पूर्ण टॉपिक वाचणं सुद्धा आपल्याला परवडणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे या क्वेश्चनवर आपल्याला हे समजलं पाहिजे की बाबा 10-15 वर्षामध्ये एखादा क्वेश्चन पडतोय, त्यामुळे आपण त्या टॉपिकला किती महत्त्व दिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यातला क्वेश्चन कशा प्रकारचा आहे? क्वेश्चन जो आहे तो फार इझी लेवलचा आहे, म्हणजे हायलाइटेड असा क्वेश्चन आहे. त्यामुळे आपण त्याला कमी वेळ देऊन महत्वाच्या गोष्टी जरी आपण केल्या तर वी आर गुड इनफ हे आपल्याला समजतं या पूर्ण मागच्या 10-10+ इयरच्या पीवायक्यू अनालिसिस मधून. क्लॅरिटी आहे? ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढच्या टॉपिकवरती पीवायक्यू डिस्कस करणार आहोत. आणि स्लोली माझ्यामध्ये आज आपले 3 डिव्हिजन झालेले आहेत, 6 डिव्हिजन आहेत. तर अजून 3 व्हिडिओ या सिरीजमध्ये येतील ज्यामध्ये आपण मागच्या 10+ इयर्सचे सगळे पीवायक्यूज आपले ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जातील. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे येणारे व्हिडिओ मिस होणार नाहीत. ओके, सो थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.